नरेगा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा धडगावला फटका, मजुरांचे काम ठप्प, लाभार्थ्यांचे हाल। महाराष्ट्र राज्यातील नरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाचा थेट फटका धडगाव तालुक्यातील नरेगा मजूर व लाभार्थ्यांना बसला असून ऐन मजुरी सुरू होण्याच्या कालावधीतच कामे बंद पडल्याने मजुरांवर आर्थिक संकट ओढवले आहे। हिवाळी शेतीची पेरणी आटोपल्यानंतर ग्रामीण भागातील मजूर नरेगाच्या कामांवर अवलंबून असतात। मात्र नेमक्याच याच कालावधीत नरेगा कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने धडगाव तालुक्यातील अनेक मजुरांच्या हातातील कामे हिरावली गेली आहेत। परिणामी मजुरांचे रोजंदारीचे उत्पन्न थांबले असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। या आंदोलनाचा परिणाम केवळ मजुरीपुरताच मर्यादित न राहता वैयक्तिक लाभाच्या योजनांवरही झाला आहे। सिंचन विहीर, गोठा काँक्रिटीकरण, शेततळे, फळबाग लागवड यांसारखी कामे अर्धवट अवस्थेत अडकली असून लाभार्थ्यांची मोठी अडचण होत आहे। धडगाव तालुका हा अतिदुर्गम व डोंगराळ भागातील तालुका असल्याने पंचायत समिती व तहसील कार्यालयातील नरेगा कार्यालये ओस पडल्याचे चित्र आहे। कामाच्या चौकशीसाठी किंवा अर्जासंदर्भात नागरिकांना वारंवार चक्रा माराव्या लागत असून प्रवासाचा खर्च करूनही खाली हाताने परत जावे लागत आहे। यामुळे मजूर व लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे। राज्य शासनाने या आंदोलनावर तातडीने तोडगा काढून नरेगाची कामे पूर्ववत सुरू करावीत अशी मागणी धडगाव तालुक्यातील मजूर व लाभार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे। मागच्या 22 तारखेपासून नरेगा कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी आंदोलन सुरू असून त्याचा फटका धडगाव तालुक्यातील जे नरेगा लाभार्थी त्या नरेगा लाभार्थींना बसत आहे। या आंदोलनामुळे तालुक्यात जी सुरू असलेली जी नरेगाची कामं आहे, सिंचन विहीर असतील, सीसीटी असतील, सार्वजनिक कामं असतील, ही कामं बंद पडलेली आहेत। त्यामुळे येथील जी नरेगाची जी मजूर आहे त्या मजुरांना मोठा आर्थिक फटकाही बसत आहे। तर या आंदोलनाकडे शासनाने तात्काळ लक्ष घालावं, जी प्रश्न आहे ती प्रश्न तातडीने सोडवावेत आणि या नरेगाचे जी मजूर आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार।